चला, टायटलवरून समजलं असेल मी बनवणार आहे इथं आता मस्तपैकी नाश्त्यासाठी चीज उत्तप्पा. तर हाय, नमस्कार. आज पुन्हा एकदा सुनंदायस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याचा जाव ईश्वरचरणी प्रार्थना. तर चला, आता मी इथं व्हिडिओला सुरुवात केलेली. आपल्याला बनवायचं आहे चीज उत्तप्पा. त्यासाठी अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. वाटी मोठी आहे तर अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी रवा मी इथं घेतलेला आहे. आता ही वाटी पण मस्तपैकी अशी खंगाळून इथं टाकून घ्यायची आहे, कारण की तिला खूपच जास्तीचं दही लटकलेलं आहे, ते वाया न जाता आपण इथं टाकून घ्यायचे. तर चला, आता कुकरच्या शिट्ट्या घेऊन घेतलेल्या आहे. मी इथं बटाटे वाफायला टाकलेले होते आणि त्या दिवशी आहे ना मी मस्तपैकी रवा बटाट्यापासून चिले बनवले होते. तर ते सगळ्यांना खूपच आवडले आणि खूप ताईंची कमेंट पण आली होती, नाही आमच्या घरात तर ते पुरलेच नाही, म्हणजे तर कोणाला भेटले कोणाला भेटले नाही. आणि 2-3च जणांनी मस्त अशी पोट भरून खाऊन घेतले, तर बाकीच्यांना भेटले नाही. तर त्यासाठी चला म्हटलं मी आज उत्तप्पा बनवून दाखवते तुम्हाला. तर बघा, इथं आहे ना आता मी दही रवा टाकून घेतलेला आहे. त्याच्या आपल्याला आहे ना इथं अद्रक असं किसून घ्यायचं आहे, किसून टाकायचं आहे. हे अद्रक किसून टाकल्याने काय होतं ना, तोंडाला छान चव येते. तर बघा, इथं अद्रक किसून टाकून घेतलेले आणि जे काय बटाटे होते ना, ते बटाटे मी साल काढून घेतली, कुकरमधून काढून घेतले, गार झाले, साल काढून घेतली. त्यानंतर असे मस्तपैकी मी इथं किसून घेतलेले इथे. तर तिघही बटाटे मी इथं किसून घेतलेले आहे अशा प्रकारे, कारण की जेवढे बटाटे असतात ना तेवढे आपले उत्तप्पा खूप छान आणि खूप टेस्टी लागतात. तर बघा, आणि तुटत नाही, फाटत नाही, काही नाही, खूप छान बनतात, हे इजी बनून जातात. तर मी अशा प्रकारे ना तिघं बटाटे, इथं बघा हा तिसरा बटाटा, तिघं बटाटे आहे ना मी आता इथं आहे ना मस्तपैकी असं किसून घेतलेलं आहे. तुमच्याकडे छोटी किसणी असेल ना तिच्याने पण तुम्ही किसू शकता, किंवा पावभाजी मेकर असताना त्याच्याने पण तुम्ही असं ठेचून टाकू शकता. तर मी अशा प्रकारे हे किसून घेतलेलं आहे. तर चला, आता आपल्याला काय काय साहित्य टाकायचं आहे ते पण मी तुम्हाला इथं दाखवते. तर फॅन चालू आहे ना, त्याचा आवाज येतो इथं, मध्ये मी वाईस देते इथं. चला, आता तुम्हाला दाखवते मी आपण काय काय साहित्य इथं टाकायचं आहे ते. मी इथं बारीक कांदे कापून घेतलेले, एक टमाटा कापून घेतलेला आहे आणि 2 कांदे कापून घेतलेले. त्यानंतर 2 कलरच्या शिमला मिरच्या टाकलेल्या आहे मी, एक पिवळा कलरची आणि एक हिरवा कलरची. त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट, आणि ही आहे ना ही बारीक मिरची कापून घेतलेली, ती पण चवीसाठी टाकून दिलेली आहे मी. तर बघा, पिवळी शिमला मिरची आणि हिरवी शिमला मिरची आणि बारीक मिरची, 3 प्रकारच्या मिरच्या मी इथं टाकलेल्या आहे. त्यानंतर कांदे, टमाटे आणि अद्रक लसणाची पेस्ट. तर चला, आपलं टाकलं गेलं आता हे साहित्य. आता आपल्याला टाकायची भरपूर अशी कोथिंबीर. मस्तपैकी आज मला गावरानी कोथिंबीर भेटली होती, तर मस्तपैकी कापून घेतली मी, धुवून घेतली, निताड्याला ठेवली आणि मस्तपैकी कापून इथं टाकून दिलेली. तर चला, आता हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आपण सर्व काही काम हातानेच करतो ना, मग चम्मच नाही ना एखाद वेळेस असं घट्ट बॅटर राहतं ना, तर ते जमत नाही मला, मग हातानेच छान जमतं मला, आणि हाताने सर्व काही मस्त असं मिक्स होऊन जातं. हे बघा, आता हे सर्व काही मी हाताने मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं अजून साहित्य टाकायचं बाकी इथं. हे मिक्स करून घेतलेलं आहे मी. हे बघा, अशा प्रकारे ना हाताने मस्तपैकी मिक्स होऊन जातं हे. तर चला, आता पुढचं साहित्य टाकून घेऊया आपण. आता आपल्याला काय काय टाकायचं इथं ते साहित्य टाकून घेऊया. आता मी इथं टाकणार आहे 1 चम्मच बेसनचं पीठ, 1 चम्मच धना पावडर, 1 चम्मच थोडीशी हळद, अर्धी चम्मच, अर्धा चम्मच चटणी, कारण की मिरच्या टाकलेल्या आपण त्यासाठी, थोडंसं जिरं. मी जिरं बडीशोपचं पावडर टाकते, पण ते संपलं आहे म्हणून अख्खं जिरं टाकलेलं आहे. थोडी चिल्ली मिरची टाकलेली, चिल्ली चटणी आणि चवीनुसार मीठ. आता याला आपण पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. याला आता पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हा उत्तप्पा जर तुम्ही खाणार ना, खूप छान एकच नंबर लागतो, खूप तुम्ही आवडीने खाणार.
त्या दिवशी जसे चिले ते सर्वजणांनी आवडीने खाल्ले ना, तसं हा चीज उत्तप्पा बनवणार आहे मी. तर चीज टाकून उत्तप्पा खूप छान आणि खूप मस्त लागतो, एकच नंबर लागतो. आणि तुम्ही आहे ना फक्त साधं बॅटर करून हे सर्व साहित्य वरून उत्तप्पावर टाकलं ना तरीसुद्धा खूप छान लागतं, आणि असं मिक्स करून पण छान लागतं. तर बघा आपलं बॅटर इथं तयार झालेलं आहे. मी आता 10 मिनटासाठी याला साईडला ठेवते. बघा बॅटर मस्त तयार झालेलं आहे. मी आता साईडला ठेवून देते. तर चला आपले 10 मिनटं इथं तयार झालेले आहेत. तर मी गॅस पेटवून इथं तवा ठेवलेला आहे. ते बॅटर तयार झालं तोपर्यंत दुसरं काही काम आवरून घेतलं. आज जायचं आहे आम्हाला शिवधाम फिरायला. कारण की हा शिवधामचा व्हिडिओ ना आमची दीदी आली होती ना तेव्हाचा व्हिडिओ आहे. पण आज टाकू उद्या टाकू असं टाकू करत होते ना मी, पण टाकलाच जात नव्हता तो. तर चला म्हटलं आज ताईंना दाखवते. शिवधाम म्हणजे आमचं नंदुरबारचं शिवधाम खूपच छान आणि खूपच मस्त आहे. तर चला आता तवा ठेवलेला आहे, त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि वरून पाणीचा छपका देऊन त्याला तवा मस्तपैकी पुसून घ्यायचे. म्हणजे आपले डोसे राहो, उत्तप्पा राहो, चिले राहो, अजिबात चिटकत नाही खाली आणि पटकन निघतो असा हात धर. आणि हे बघा हे बॅटर मी असं हाताने फैलून देते आणि एकदम बारीक करायचं आहे आपल्याला. याला जाड अजिबात राहू द्यायचे नाही, कारण की आपल्याला वरून परत बॅटर टाकायचं आहे. तर बघा आता इथं आहे ना चीज टाकून देते मी. असं अख्खं ठेवलं म्हणजे एकच ठिकाणी राहील, म्हणून मी तुकडे तुकडे करून सगळीकडे टाकून घेते. लहान लेकरांना हा उत्तप्पा खूपच आवडतो. तुम्ही टिफिनला जरी दिला ना तरीसुद्धा खूप आवडीने टिफिन संपवून येतील. इतका छान लागतो आणि खूपच छान लागतो. तुम्ही नक्कीच करून बघा. बघा सगळीकडे मी आता हे चीज टाकून दिलेले. वरून आपल्याला थोडंसं अजून बॅटर टाकून घ्यायचं आहे. पुन्हा याला हातानेच पसरून घ्यायचं आहे, अजिबात चटका वगैरे लागत नाही. हे बघा पुन्हा असं बारीक पसरून दिलेलं आहे मी. अजिबात जाड पण राहत नाही. उत्तप्पा तर जाडसरच छान लागतो, पण तरीसुद्धा थोडासा बारीकच करून घेतलेला आहे मी. हे बघा आता आहे ना 2 मिनटामध्ये तयार झालेला आहे आपला उत्तप्पा. आणि गॅस कमीच राहू द्यायचा, म्हणजे ना आपले जे काही साहित्य टाकलेले ना ते मस्तपैकी असं शेकले जातात, कच्चे अजिबात राहत नाही. तर बघा मी आता पलटून दिलेलं आहे. आता वरून थोडंसं ब्रशने तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला. तूप लावलं तरी चालेल, पण कसं असतं ना कोणाकोणाला तूप आवडत नाही. तर बघा मी पुन्हा पलटून दिलेलं आहे याला, आणि छान प्रकारे आपला चीज उत्तप्पा इथं तयार झालेले. आणि मी जसं जसं बनवत गेले तसं तसं सगळेजण खात गेले ना, पटापट गरमागरम गरमागरम. आणि हे चीज उत्तप्पा आहे ना बिना चटणीचा पण खूप छान लागतो. हे बघा खूप छान एकच नंबर आपला उत्तप्पा मी आता काढून घेतलेला आहे प्लेटमध्ये. हे बघा असेच सगळे काय उत्तप्पे मी असेच बनवून घेणार आहे. आणि सगळे आहे ना पटपट पटपट सगळ्या काढून घेते मी, आणि सगळेजण लगेचच खात आहे. त्यासाठी शेवटी काय मी तुम्हाला दाखवलेलं नाही आहे. तर बघा परत एक बनवून दाखवते तुम्हाला. याला पण तसंच करायचं आहे, असं पसरून घ्यायचं आहे. आणि काल व्हिडिओ आला आणि कसं असतं ना राशाला पण सांभाळावं लागतं. घरात पण खूप काही कामं असतात, त्यासाठी एखाद्या वेळेस जमत नाही. तरी पण मी वेळात वेळ काढून आहे ना ताईंसाठी व्हिडिओ बनवतच असते, कारण की माझ्या गोड ताई ना माझ्या व्हिडिओची वाट बघतात. हे बघा आता याला पण तसंच मी चीज टाकून दिलेलं आहे. आता याला पण वरून बॅटर टाकून घेतलेलं आहे थोडंसं. हे बघा कडे पसरेल असं बॅटर टाकून घ्यायचं आहे आपल्याला, आणि याला पण हातानेच मस्त पसरून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे हा पण उत्तप्पा आपला खूप छान होणार आहे. तर बघा याला पण आपल्याला आता पलटून घ्यायचं आहे.
हे बघा मस्त असं इजी पलटवला जातो. पण आहे ना असं कमी गॅसवर आहे ना त्याला मस्तपैकी शेकू द्यायचा, म्हणजे आपल्याला पलटवायला आहे ना काही हे होत नाही, प्रॉब्लेम येत नाही. तर आता हा पण उत्तप्पा आपला मस्त खरपूस असा शेकून घेतलेला आहे मी. तर आता याला आपण काढून घेते बघा. हा पण उत्तप्पा आपला एकच नंबर झालेला आहे. तर चला कसे झाले उत्तप्पे मला कमेंट करून नक्की सांगा. आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी उत्तप्पे वगैरे खाल्ले. दुपारचा स्वयंपाक वगैरे झाला, नंतर आम्ही 5 वाजता निघालो होतो शिवधामला. तर बघा शिवधामला खूपच छान मस्त, मागे पण तुम्हाला 1-2 व्हिडिओ टाकले. तर चला म्हटलं परत दाखवते मी तुम्हाला. बघा राशा किती फिरते इकडे तिकडे, ते पण दाखवते. आम्ही सगळेजण बसलेलो आहोत इथं. आणि खूप छान आहे. तर शिवधामला येऊन इतकं भारी वाटतं ना, निघावंसंच वाटत नाही. आणि बघा फुलं वगैरे खूप छान आहे तिथं, आणि खूप म्हणजे खूप मस्त आहे. एकदा कधी आलं ना निघायचा जू होत नाही. तर आम्ही तर कधी आलो ना संध्याकाळी येतो ना आम्ही 10 वाजेपर्यंत इथं शिवधाममध्ये फिरतो, आणि मस्त बाहेरच खाऊन पिऊन मग घरी जातो आम्ही. तर बघा आता इथं गप्पा पण मारतोय आम्ही, आणि बाकीजण जे पण येतात ना ते मस्त कोणी बसतं कोणी फिरतं. फिरायला पण खूप छान मस्त आहे इथं सोय. तर कोणी बसतं कोणी गप्पा मारतं कोणी काय करतं. आम्ही पण इथं खाली मस्तपैकी बसलेलो होतो. नंतर आता इथं येऊन बसतो आम्ही बघा. तर इथं मस्तपैकी आम्ही गप्पा मारतोय. 3 जण आणि मुलं हे सगळे खेळतंय. दीदी दादू राजा हे तर खेळतायत. तर इथून आहे ना आम्ही असं थोडं एन्जॉय करून घेतलं. खूप काही 10 वाजेपर्यंत इथं थांबलो आम्ही, गप्पा वगैरे मारून घेतलं. आणि नंतर गेलो मग आम्ही हॉटेलमध्ये. तिथं जेवण वगैरे करून घेतलं. तो काही व्हिडिओ शूट केला नाही मी, कारण की खूपच मोठा व्हिडिओ होणार होता. त्यासाठी मग ते शूट काही मी घेतलं नाही. तर बघा अजून पुढे दाखवतो तुम्हाला. आमच्या इथं गप्पा संपतच नाही, खूपच आम्ही इथं गप्पा मारतोय. तर राशा आणि ते वगैरे खेळत आहे. तर चला पुढे काय काय करतोय आम्ही ते पण तुम्ही बघा. राशाला खूप मज्जा येते, ते खूप एन्जॉय करते ती. तसंच दादू दीदीने सर्वांनी खूपच इथं एन्जॉय केलं. त्यानंतर आम्ही
बघा इथं आहे ना जिमचं पण सर्व काही साहित्य आहे. आम्ही सर्वांनी इथं मस्तपैकी जिम पण केली. बघा दाखवते मी तुम्हाला. हे बघा इथं सर्व काही दीदीने, दादूने, कविताने, हे बघा ही दीदी, दादू, राशा, त्यानंतर मग कविता आणि आता मी पण येते बघा इथं. हे बघा मी इथं चढून पण मस्तपैकी इथं जिम केली होती मी पण. आमची तर घरची जिम आहे पण मी कधीच जात नाही. अंशू पण जात नाही आणि मी पण जात नाही कारण राशामुळे आम्हाला फुरसतच भेटत नाही. तर चला आता खूपच वेळ होऊन गेली होती. आम्हाला भुका पण खूप लागल्या होत्या. तर परत इथं येऊन गप्पा मारत होतो आम्ही. परत इकडे तिकडे बसून गप्पा मारत होतो. तर इथं पण खूप गप्पा मारल्या आम्ही. नंतर चला आता घरी जायला निघालेलो आहे आम्ही आता. बघा इथं पण मस्त आहे. सगळीचकडे वातावरण एवढं भारी आहे ना, खूपच छान आणि खूपच मस्त वातावरण आहे. तर आता दीदी दादूचं बाकीच होतं ते पण इथं बघा. तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ. आज पुरता एवढाच व्हिडिओ. भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, कमेंट करा. ज्या पण ताई नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा.